मीडियाच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. आम्ही एक उपक्रम घेतोय, चौथा स्तंभ पत्रकारिता पुरस्कार. या पुरस्काराचं स्वरूप असं असतं की पत्रकार विविध प्रांतामध्ये काम करतो, म्हणजे राजकारण, पर्यावरण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, शेती, उद्योग, व्यापार, सहकार, ग्रामीण विकास, पाणी पुरवठा, असं वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. तर त्या प्रांतामध्ये त्यांनी गेले वर्ष 2 वर्षभर जे काम केलेलं असतं, वृत्तसंकलन, स्पेशल स्टोरीज. तर आता टी व्ही चॅनल असो किंवा न्यूजपेपर आहे किंवा आता हे नवीन वेब जर्नलिझम आलेलं आहे, त्याच्यामधून आम्ही त्यांची जे प्रस्ताव आलेले असतात ती एक निवड समिती ते निवडतात. तर यावर्षी आम्ही याला जोडून एक कार्यक्रम करतो आणि तो आहे की सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड वी ॲट ऑल. म्हणजे आता बघा की SDG आपण ज्याला युनोने एक ठरवलं की 17 प्रकारचे उद्दिष्ट ठरवले आणि त्यानुसार मग केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील, त्यांनी या SDG लक्षात घेऊन आपल्या योजना राबवल्या. तर मला आपल्याशी चर्चा करायची मुख्यत्वे करून मानव विकास, जे तुम्ही अलीकडं त्याच्यामध्ये मानव विकास मिशनचे संचालक म्हणून काम होता, त्या मानव विकास मिशन बद्दल थोडंसं सांगा. जसं तुम्ही सांगितलं की युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामनं एक दृष्टी दिली. पूर्वी विकास म्हणजे काय, विकासाची संकल्पना त्यांनी मांडली. पूर्वी विकास म्हणजे काय, एअरपोर्ट झाला म्हणजे विकास, रस्ते, वाहतुकीची साधनं झाले म्हणजे विकास, ह्या विकासाच्या व्याख्या होत्या. पण आता अलीकडल्या काळामध्ये युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामने एक व्याख्या केली की हे असे विकास जे विकासाकडे जातात त्याच्यापेक्षा मानवाचा विकास बघा, मानव विकास हा महत्वाचा आहे आणि मानव विकास बघा हे त्यांनी ठरवलं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मानव विकास करण्याचं ठरवलं. मग हा विकास कसा मोजायचा, तर त्याची मोजमापाच्या पद्धती काढल्या, त्याची निर्देशांक काढले की विकसित भाग कोणता, अविकसित कोणता, त्या निर्देशांकांवर अवलंबून आहे असं ठरलं. मग आपल्या भारत सरकारनं मानव विकास निर्देशांक काढण्याची एक पद्धती विकसित केली. आपण 3 मुद्द्यांवर मानव विकासाचं निर्देशांक काढतो. एक जनरल हेल्थ, एज्युकेशन आणि लाईव्हलीहूड म्हणजे रोजगाराचे संधी, हे 3 विषय घेतले आणि या 3 विषयाचे वेगवेगळे पॅरामीटर्स ठरवले आणि एका दरडोई उत्पन्न पण येतं का, दर म्हणजे तेच रोजगाराची संधी या सदराखाली दरडोई उत्पन्न येतं आणि हे पॅरामीटर्स काढून एका प्रशिक्षित संस्थेकडून हे मानव विकासाचे निर्देशांक काढले. महाराष्ट्रामध्ये हे निर्देशांक जिल्हा वाईज काढण्यात आले आणि 2005 साली महाराष्ट्र शासनानं एक असं ठरविलं की मानव विकास निर्देशांक गृहीत धरून विकासाची दिशा ठरवली आणि म्हणून त्याच्यावर देखरेख करण्यासाठी, त्याच्यात काही सूचना आल्या तर त्याच रेकॉर्ड करण्यासाठी मानव विकास मिशनची संकल्पना आपल्याकडे आली आणि पहिल्यांदा मानव विकास मिशन स्थापन झाली, त्याचे कार्यकारी संचालक झाले. 2011 साली या मिशनचं रूपांतर, ती उपयुक्त आहे असं ज्यावेळी शासनाचं निदर्शनास आलं त्यावेळी ह्याचं रूपांतर आयुक्तालयात झालं आणि मानव विकास आयुक्त म्हणून मी मागचे 5 वर्ष काम केलं. महाराष्ट्र शासनानं 2005 सालीच्या ही संकल्पना स्वीकारली. त्या आपल्या बजेटरी कन्स्ट्रेंट्स बघून आणि विकासाची दिशा ठरवून त्यांनी काय केलं की आपल्या मानव विकास निर्देशांकाचे खडे तालुके केले. ज्याचा सगळ्यात कमी निर्देशांक आहे तो खालचा तालुका आणि सगळ्यात जास्त निर्देशांक तो वरचा तालुका. अशा पद्धतीनं ते तालुक्यांची अरेंजमेंट केली आणि 125 तालुके जे सगळ्यात कमी निर्देशांकाचे ते तोडले आणि त्या तालुक्यांना हा मानव विकास कार्यक्रम लागू केला. एरवी आपण बजेट पास करतो, बजेटमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी आपल्या तरतुदी असतातच, ते खर्च होऊनही मानव विकासाच्या दिशेनं हे तालुके मागास राहिले तर त्यांना काही एक्स्ट्रा आर्थिक तरतूद द्या आणि त्यांना इतर तालुक्यांच्या बरोबर आणा, हा उद्देश ठेवून मानव विकास विभागाला काही विशिष्ट तरतूद करण्यात आली आणि त्या तरतुदी त्याच तालुक्यात खर्च करून त्यांना इतरांच्या बरोबर आणण्याचा शासनाचा एक प्रयत्न. काय केलं याच्यासाठी, तर हेल्थ ह्या विषयामध्ये जिथं निर्देशांक कमी आहे इथं त्यांनी हेल्थच्या सर्व बाजूने विचार करून तिची क्वालिटी कशी, समाजाच्या हेल्थची क्वालिटी कशी वाढविता येईल याचा विचार करून काही योजना निर्माण केल्या. नंतर एज्युकेशनच्या संदर्भात विशेष करून ग्रामीण भागामध्ये क्वालिटेटिव्ह एज्युकेशन देता येईल आणि सर्वार्थाने एज्युकेशनची क्वालिटी कशी वाढवता येईल याचा विचार करून काही योजना दिल्या आणि रोजगाराच्या संधी, हे 3 गोष्टीचा विचार करून 13-14 योजना शासनानं आखल्या आणि त्या स्वरूपात
त्या त्या जिल्ह्यांना दिल्या. याचं स्वरूप आता होतं की हे पैसे जिल्हाधिकाऱ्यांना द्यायचे आणि त्या मार्गदर्शक तत्वानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ते खाली खर्च करायचे, जेणेकरून मानव विकासाचा निर्देशांक वाढण्यासाठी याची मदत होईल. असा तो एकंदरीत कार्यक्रम होता. त्याची फलश्रुती नंतर प्लस मायनसेस मी पाहिले, पण मला हे निश्चित सांगता येईल की आपण ज्या योजना दिल्या त्यानं निश्चित मानव विकास निर्देशांक वाढवण्यासाठी उपयोग झाला. विशेष करून त्या काही योजना मला सांगता येतील की शिक्षणामध्ये शिक्षणाचा प्रयत्न तर आपण केलाच. काही योजना आखल्या, ग्रामीण भागातल्या पोरांनी शिकावं, ड्रॉपआउट रोखले जावेत, त्यांच्या शिक्षणाची क्वालिटी वाढावी असे काही प्रयत्न झाले. पण त्यातली विशिष्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये मुलींच्या शिक्षणाची फार व्यथा होती, आहे आजही आहे. ग्रामीण भागात आपण पाहतो की जिथं हायस्कूल नाही अशा ठिकाणी मुली 7वीपर्यंत शिकतात. 7वीच्या नंतर तिच्या शिक्षणाची अडचण येते कारण शाळा नाहीये. पालक घाबरतो तिला तालुक्याच्या ठिकाणी पाठविण्यासाठी. अनंत प्रकार की त्याच्या मनात भीती असते, काही छेडछाड होईल माझ्या मुलीने, दुसरी आर्थिक परिस्थिती नसते. आणि एकदा ती 7वीला घरी बसली की एखादं वर्षी ती राहते आणि दुसऱ्या वर्षी पालक तिचं लग्न करून रिकामवण्याचा प्रयत्न करतो. हे गृहीत धरून आम्ही अशा मुलींना तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिथं सक्षम शाळा आहे तिला मॅट्रिकपर्यंत जायची अशा ठिकाणी जाण्यासाठी काही सुविधा देता येते का याचा विचार केला आणि आम्ही अशा मुलींना मोफत पासेस दिले. प्रत्येक तालुक्याला आम्ही 7 ST बसेस घेऊन दिल्या शासनाच्या खर्चातून. ती ST खात्याला चालवायला दिल्या आणि तिथे एक कमिटी करून अशा ज्या वंचित मुली आहेत शिक्षणापासून, सायकलचं पण नंतर ह्या ज्या मुली आहेत त्यांना शाळेत जाता यावं असे रूट्स तयार केले. सकाळी त्या रूटनं ती बस जायची, त्या सगळ्या मुलींना गोळा करायची, शाळेत इच्छित शाळेत नेऊन सोडायची आणि 5 वाजता तीच बस त्याच मुलींना उलट्या मार्गाने नेऊन आपल्या घरी सोडायची. याचा परिणाम असा झाला की मुलींना सुरक्षितता वाटायला लागली. तालुक्याला गेल्यामुळे मुलींच्या ग्रुपनं त्या जायच्या, थोडीशी हिंमत आली आणि मुलींचं शिक्षण झालं, त्या पास व्हायला लागल्या, सक्षम झाल्या, त्याचे विचार झाले, ते बदलला. हे मी दाव्यासहित मी भेट दिलेली आहे, मुलींना भेटलेलो आहे, अत्यंत आनंदी स्वरूपाने त्या गेल्या. दुसरं आपण आता जो मुद्दा उपस्थित सायकली पण दिल्या. ज्या गावाला STची पण सुविधा नाही, असे ग्रामीण महाराष्ट्रामध्ये काही गावं आहेत जिथं ती STचा रूट नाही, पण त्या मुलीला 5 किलोमीटरच्या वर चालत जावं लागतंय. अशा शाळा आयडेंटिफाय करून, अशा मुली आयडेंटिफाय करून आम्ही त्यांना एक सायकल दिली. सायकल देताना आम्ही एक विचार बदलला की ही खरेदी करून दिली नाही. या मुलीला 3,000 रुपयाचं अनुदान आम्ही तिच्या खात्यावर जमा करायचो. हे तो खरेदी करून देण्याची कटकट नाही, तिला हवी ती सायकल तिने घ्यावी. आणि शालेय शिक्षण समितीच्या माध्यमातून शालेय शिक्षण समितीला आम्ही पैसे द्यायचे तितक्या मुलींचे, त्यांनी तिच्या अकाउंटवर ते जमा करायचे. पहिला एक हप्ता दिला की 2,000 रुपये द्यायचे. सायकल घेऊन ये, शिक्षकाला दाखव, पावती दाखव, बाकीचे 1,000 रुपये घेऊन ये. ह्याही मुलींनी खूप सायकली, माझ्या कालावधीत मी जवळपास 5 वर्ष काम केलं, जवळपास 2.25 लाख सायकली महाराष्ट्रात. आणि ह्या सगळ्या वाटप करताना मुलींनी आनंदाने स्वीकारल्या. थवेच्या थवे मुलींनी शाळेत जात असताना पाहिले आणि त्यांनी प्रतिक्रिया पण चांगल्या दिल्या. आणखी एक चांगली गोष्ट जी आमच्या मतान झाली की हे अनुदानच त्यांच्या खात्यावर जमा केल्यामुळं कुणा गैरव्यवहार केला, कुणा अमुक केलं, हे कंप्लेंट मात्र आता पत्रकार म्हणून मला तेच खोड काढायची होती तुमची, किंवा आता बातम्या येत असतात की हे अनुदान रखडलं, ते अनुदान रखडलं, अमुक झालं, ते विचारणारे तुम्ही त्याचं उत्तर. काय झालं की अनुभव प्रचंड आला, कुठं काय खोड निघते याचा अनुभव गाठीचे असल्यामुळं आम्ही हा विचार केला. आणि शासनाची आता धारणा आहे की डायरेक्ट ट्रान्सफर टू बेनिफिशियल, ही आताची धारणा मला वाटतं ती चांगली आहे. तुम्ही ते 14 योजनांचा उल्लेख केला, म्हणजे ते कुठल्या? ही एक योजना होती. शालेय शिक्षणामध्ये अशा 2-4 योजना होत्या. हे एक झालं. नंतर मॅट्रिकला फेल झालेल्या मुलांना आणखीन ऍडिशनल शिकवणी देऊन काही करता येईल का, या सायकलीच्या 2 योजना दिल्या. नंतर हेल्थमध्ये आम्ही गरोदर मातेला रोजगार भत्ता द्यायचो. आपल्या ग्रामीण भागामध्ये सर्वसाधारण अनुभव असा आहे की बिलो पॉवर्टी लाईन जी स्त्री असते तिला शेवटच्या टप्प्यापर्यंत काम करावं लागतं. त्याचा परिणाम तिच्या हेल्थवर होतो. हिमोग्लोबिन कमी असते, समस्या निर्माण होतात. म्हणून तिला शेवटच्या 2 महिन्यात विश्रांती मिळावी आणि त्याचा परिणाम तिच्या हेल्थवर व्हावा आणि मानव विकास निर्देशांक वाढण्यासाठी मदत व्हावी म्हणून आम्ही काय केलं की 4,000 रुपये त्या स्त्रीला अनुदान द्यायचो. त्याला आपण काय म्हणतो रोजगार भत्ता. हेतू असा की 2 महिने अगोदर तिला काम करावं लागू नये. आम्ही प्रेग्नन्सीच्या अगोदर 2 महिने तिला 2,000 रुपये द्यायचो आणि आफ्टर प्रेग्नन्सी तिला 2,000 रुपये द्यायचो.
प्रसूती काळाची रजा म्हणून तर ते असतेच, म्हणजे ज्या ती- नोकरीवर ती- आहे नाही, ती ज्या नोकरीवर आहे ती वेगळी ती सवलत शिक्षण पैशाच्या खात्याची आहे. नोकरीवर नाही त्यांच्यासाठी होतं. जे आणि ह्याच्यात काय SC ST आणि बिलो पॉवर्टी लाईन ज्या विशेष करून मजूर वर्गातल्या महिला बरं. मॅक्झिमम याच्यामध्ये असायच्या, त्यांना आम्ही 2,000 रुपये प्रसूती पूर्व द्यायचो, 2,000 रुपये प्रसूती नंतर द्यायचो आणि हे बरं. सगळं अनुदान तिच्या खात्यावर जमा करायचो बरं. कॅश म्हणून. हे आरोग्य खात्याच्या मार्फत ही योजना राबली, तिचा बऱ्यापैकी फायदा झाल्याचा दिसून येतो लोकांच्या प्रतिक्रिया. ह्या सगळ्या याच्यामध्ये आता मी थोडंसं आमच्या विषयाकडे वळतो की आपण ज्या वेळेला सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो, आता हे युनोचं मी सांगितलं की युनो म्हणजे जागतिक पातळीवर जोहान्सबर्ग, तुमचं पॅरिस, नवी दिल्ली, अहमदाबाद आणि जगात टोकियो आहे, वेगवेगळ्या ठिकाणी ह्या 15-20 वर्षामध्ये चर्चा झाली आणि असं ठरवलं की आधी ठरवलं की 2015 पर्यंत उद्दिष्ट पूर्ण करायचे आणि मग ते 2015 पर्यंत मिलिनियम गोल्स होते. आता त्याला 2030 पर्यंत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स SDG असं स्वरूप दिलं. आता हे जे तुम्ही मानव विकासचे सगळे मुद्दे सांगितले, हे जे मूळ SDG जे आहेत 17 आणि त्याला म्हणजे उद्दिष्ट 169 आहे. तुम्ही आत्ता जे आरोग्याचं सांगितलं, मानव विकास, त्याच्यानंतर शिक्षणाबद्दल सांगितलं, हे सगळं शाश्वत विकासाशी तुम्ही कसं जोडा? नाही, बरोबर आहे. विकासाची परिभाषा मी आता ही माझी व्यक्तिगत मत आहे. विकास करत असताना हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण हेलकावे खात तो जाता आणि कुणाच्या स्वीट व्हीलवर तो जाता का, हळूहळू पुढचा पाऊल पडल्याने तो पाऊल स्थिर असला पाहिजे, तो मागे येता कामा नये. याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट असं मला म्हणता येईल. तर त्या दिशेनं मानवाचा निर्देशांक काढला हा त्याच दिशेनं. विकासाचे बाकीचे निर्देशांक कदाचित ते वापस येऊ शकतील, पण ह्या दिशेनं जर चाललं तर तो निर्देशांक मागे येणार नाही, समाज स्वास्थ्यासाठी तो उपयोगी पडेल आणि तो त्याची वाटचाल पुढच्याच बाजूला होईल. हे सस्टेनेबल, या सस्टेनेबल गोलमध्येच मानव विकास पोचते असं मला वाटतं. आणि इतर गोलच्या बाबतीत मला प्रत्येक गोष्ट सांगता येणार नाही, पण हे मानव विकासाचं जे उद्दिष्ट आहे हे प्रोग्राम राबविल्यानंतर त्याचा आम्ही सर्वे पण केला. नंतर मानव विकास निर्देशांक काढण्यासाठी आता परत यशदा नावाच्या संस्थेला आपण सांगितलेलं आहे. पण एक निश्चित आहे की ह्याचा मानव विकास निर्देशांक मागच्या 5 वर्षापेक्षा यावर्षी उंचावलेला आहे, पॉझिटिव्हली उंचावलेला. महाराष्ट्राची प्रगती आहे. फक्त एवढंच आहे की मानव विकास कार्यक्रमामुळेच तो 100% उंचावला असा आमचा काही दावा नाही. आम्ही एवढंच म्हणतो की आम्ही जे कार्यक्रम केले ते त्याला सहाय्यभूत होते आणि आम्ही नक्की विशिष्ट म्हणजे योग्य दिशेने चालू. आता हे तुम्ही जे सांगितलं 125 तालुके म्हणजे 2005 मध्ये हे स्थापन झालं. आता त्याचं अलीकडं तुम्ही म्हणता तसं आयुक्तालयात रूपांतर झालं. पण त्याच्यामध्ये तालुके वाढले, कमी झाले आणि हे जे तालुके ते म्हणजे कोणत्या भागात जास्त? विदर्भ आहे, मराठवाडा, कोकण आहे, पश्चिम महाराष्ट्र? नाही, याचे सगळ्यात जास्त विदर्भातले आहेत नॅचरली. त्याच्यानंतर 2 नंबरला मराठवाडा आहे, 3 नंबरला उत्तर महाराष्ट्र आहे. पश्चिम महाराष्ट्रातले तालुके नाही आहेत. रत्नागिरी आणि वर्धा ह्या 2 जिल्ह्यातले तालुके नाही आणि पश्चिम महाराष्ट्रातले तालुके नाही. बाकी उर्वरित महाराष्ट्रातले 125 तालुके. सगळ्यात जास्त विदर्भातले. नंबर 2ला मराठवाडा, नंबर 3ला उत्तर महाराष्ट्र. विदर्भात तर ते मूळ म्हणजे मला आठवतं ते विलासराव मुख्यमंत्री असताना तर त्यांनी ज्या वेळेला ते 6 जिल्ह्यांमध्ये एक मोठी योजना संशोधन केलं की आत्महत्या वाढल्या म्हणून आणि त्याच्यानंतर हा निर्णय घेतलेला. आत्महत्या शेतकरी संशोधन केलं मध्ये त्यावेळेला झालं होतं. आत्महत्या हा विषय होता विदर्भामध्ये काम केलं होतं. आत्महत्यांचा प्रोग्राम वेगळा, पंतप्रधान पॅकेज दिलं होतं आणि त्या पंतप्रधान पॅकेज मधून शेतकऱ्याला सहाय्यभूत आणि ऍग्रिकल्चरला सहाय्यभूत अशा काही त्यांनी योजना राखल्या होत्या. त्या योजना बऱ्यापैकी यशस्वी झाल्या असं म्हणायला हरकत नाही आणि त्याच्यामुळे थोडा बहुत फरक पडला. बंद झाले असं म्हणता येत नाही. मानव विकास आणि आत्महत्या हे कसं आहे की हे आधी जर हे पोषक वातावरण, सुपीक वातावरण केलं माणसांचं तर ते होईल. असा तो लॉंग टर्म मधला त्याचा उद्देश. मानव विकास ही संकल्पना इतकी ब्रॉड आहे, तुम्ही काय सांगाल ते सुद्धा त्यात. आता आनंदी, मगाशी आपण चर्चा करताना म्हटलं, आता आनंदी निर्देशांक मोजतोय आपण, तर त्याच्याबद्दल काय तुमचं मत? त्याच्यावर मला अथॉरिटेटिव्हली काही फारसं बोलता येणार नाही, पण प्रत्येक गोष्टीचा निर्देशांक काढला. आनंदी निर्देशांकामुळे सगळी सोसायटी सुखीच आहे शंका मला हे म्हणता येईल का, परंतु तरी आनंदी निर्देशांक काढता येईल. त्याची एक पद्धती आपण सांगितलं ना मगाशी, भूतान सारखं राष्ट्र आनंदी आहे आणि आपला तर 133-136 नंबर आहे.
तर ह्या आता याला काही मर्यादा आहेत, प्रत्येक कार्यक्रमाला काही मर्यादा आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही व्याख्या मी सांगितलं ना की निसर्गाला अनुरूप हा विकास व्हावा. निसर्गाला अनुरूप विकासाची भाषा जेव्हा आपण करतो तर निसर्गाने दिलेले रिसोर्सेस ही लिमिटेड आहे हे लक्षात ठेवून आपण पुढे गेलं पाहिजे. आपल्याकडे लोकसंख्या आहे थोडासा लिमिटेड. निसर्ग आणि याच्या संबंधित नेहमी एक गोष्ट सांगता ती कुठली एक चुटका आहे तो जरा सांगा. नाही मी कुठेतरी अलीकडे वाचलं की माणूस हा निसर्गावर आक्रमण करत चाललाय का. मागच्या 2-4 दशकामध्ये असं झालं की आपण आता उदाहरणार्थ तुम्ही आपलं माइन्स अँड मिनरल्स आम्ही डील करायचो. एक वेळ अशी होती की तुमच्या समाजाच्या हितासाठी म्हणून माइन्स अँड मिनरल्स काढायचो आपण, इमारती बांधायचो. त्याचं प्रमाण इतकं वाढलं की त्या माइन्समुळं खनिज संपत्ती संपत आली का असं वाटतंय. 2 नद्यांमधली वाळू आपण आता बघा आपल्याकडे ज्या पेरेनियल नद्या होत्या विशेष करून मराठवाड्यातली गोदावरी, खानदेशातली तापी, ह्या नद्या तापीमध्ये मी ज्या 90 साली तिथं काम करत होतो पलीकडे जायला होडीतून जावं लागायचं. आज त्यांची अशी परिस्थिती आहे की आज तिथं डिसेंबरमध्ये पाणी नसते. आपल्या गोदावरीची परिस्थिती बघा. एक वेळ अशी होती माझ्या लहानपणी की गोदावरी 12माही नदी होती. आज डिसेंबरमध्ये गोदावरीत पाणी असू शकत नाही. काय झालं तर हे सगळे रिसोर्सेस मानवानं फस्त करून टाकले आणि अनिर्बंध उपसी झाले. वाळूचा इतका त्यांनी फायदा घेतला की आज नद्यांमधली वाळू संपली, त्याच्यामुळे वॉटर टेबल गेला आणि गुंतागुंत निर्माण झाले. म्हणून विकास हा निसर्गाला अनुरूप असावा. विकास करताना नदीतलं पाणी आटलं नाही पाहिजे, कारण ती परमनंट धरोहर आहे. ती आटलं तर काय होईल, चाऊस निर्माण होईल. म्हणून ते केलं पाहिजे. निसर्गाच्या काय म्हणतो निसर्ग जी संपन्नता आपल्याला दिली आहे तिचा वापर नियोजनबद्ध केला तरच तो सस्टेनेबल विकास होईल. आधाशीपणे आपण सगळं वापरलं ते एक दिवस क्रायसिस या संदर्भामध्ये मी ज्या विचार करतो तर कुठेतरी मी एक गोष्ट वाचली की माणूस हा देवापेक्षा निसर्गाला सर्वसाधारण आपण देव मानतो, त्याच्यावरच आक्रमण करून त्यालाच हरवायला निघालेला असं दिसते. एक दिवशी काय झालं की ईश्वराला एका छोट्याशा प्राण्यानं सांगितलं की मला कुणी मारून टाकतंय, खाऊन टाकतंय, मला जरा मोठं कर, मला उंदीर खातो पण मला उंदीरच कर. ईश्वरानं सांगितलं ठीक आहे. त्यांच्या पद्धतीने त्याला उंदीर केलं. उंदीरानं मग काही दिवसानंतर कैफियत मांडली की मला मांजर खाऊन टाकतंय, मला मांजर कर. ईश्वरानं त्याला मांजर केलं, मांजराची हैसियत दिली. मांजराने पुन्हा काही दिवसानंतर आल्यानंतर सांगितलं की मला कुत्रं फार त्रास देतं, मला कुत्र्याची हैसियत दिली. त्याला कुत्रं केलं. कुत्र्याने सांगितलं की मी काही अंतिम नाही, मलाही बऱ्याच वेळा वाघ त्रास देतो आणि मला वाघ कर. ईश्वरानं आपल्या शक्तीनं त्याला वाघ केलं. वाघ झाल्याबरोबर त्यानं त्याचा पंजा त्या ईश्वरावरच उघडला आणि मग ईश्वरानं लक्षात घेतलं की अरे हा आपल्यावरच पंजा उघडतो ना. मग त्यांनी परत रिव्हर्स मंत्र म्हटले आणि त्याला उंदीर करून टाकलं. तर माणूस अशा रीतीनं चाललाय आणि शेवटी अशी जर आपण निसर्गावरच आक्रमण करायला तर निसर्ग त्याचा हात दाखविल्याशिवाय राहणार नाही आणि परत आपण म्हणजे जुन्या परिस्थितीत गेल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास आहे आणि ह्या प्रकृतीचा नियम आहे. माणूस त्या अर्थाने वाघ झालेला आणि त्याच्यापासून आता निसर्गाला देव मानतो म्हणजे निसर्गच खरा देव आहे. म्हणजे आपण बघितलं ना आता आपल्या उत्तराखंडमध्ये इतका प्रलय आला का निसर्गाचे सगळे नियम आपण मोडून टाकले. आपल्या पूर काय येतात आता केरळचं उदाहरण. तर हे निसर्गाला अनुरूप त्याच्या नियमांना बांधील राहून त्याच्या आज्ञेप्रमाणे विकास केला तरच तो सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे. मला बऱ्याच वेळेला असं वाटतंय की आपण त्या दिशेने जातोय का. एक्स्ट्राऑर्डिनरी अँबिशन आपण केले आहे आणि त्या आता उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये साखर कारखानदारीची बाब मला व्यक्तिगत जीवनामध्ये 35 वर्ष मी काम केलं. या पाण्याच्या समस्येशी बराच मी निगडीत राहिलो आणि बारकाईनं जर विचार केला तर हे लहानपणी पडणारं पाणी निसर्गात 20% पलीकडं एक तर प्लसही झालं नाही कधी मायनसही झालं नाही. इतकी अचानक टंचाई का लागली तर आपण बारकाईने विचार करतो त्या आपण पाण्याचा वापर अशा पद्धतीने केला आदाशीपणे संपून टाकलं ते. त्याच माझं गाव जे आहे लहानपणी आमच्या गावाला टंचाई माहीत नव्हती. एप्रिलमध्ये एक दौडी दिली जायची, पाणी संपलेले आपण एक विहिरा खोदू 10 फुटाचा नदीमध्ये खड्डा केला आणि त्याला प्रचंड पाणी लागायचं. लोक वर्गणी करून तो करायचे आणि त्याचं पाणी मारुतीला देऊन दुपारी जेवण करून निघून जायचे. आमच्याकडे बीडीओ आणि तहसीलदार हे माहीत नव्हते गावात की त्यांच्याकडे जबाबदारी. त्या गावामध्ये आज मी पाहिलं टिपूसभर पाणी त्या विहिऱ्याचे सगळे झरे आटून गेले. का झालं हे, इलेक्ट्रिसिटी आली, 24 तास मोटर चालायला आणि हे पाणी निघून गेलं. आलेलं पाणी निसर्गाचं लिमिटेड आहे, त्याचा वापर कसा करायचा हा आपला मुख्य मुद्दा आहे. महाराष्ट्रामध्ये आपण बघितली पाणी टंचाई ही अपरिमितरित्या मी 80 साली सेवेत रुजू झालो त्या वर्षी जी गावं टंचाईग्रस्त होती
त्याच्यामध्ये ते तर असतीलच, पण त्यात ऍडिशन झालं असं एकंदर सर्वसाधारण जनरल अनुभव आहे. आपण बऱ्याच घोषणा केल्या, टँकर मुक्ती केली, टँकर मुक्त झाली का परत टँकरला भेटतात, अशा काही घोषणा करता येतात. म्हणून हा सस्टेनेबल डेव्हलपमेंट झाली का, हा माझ्या मनातला शंकेचा प्रश्न आहे. सस्टेनेबलच डेव्हलपमेंट करायची असेल तर त्याच्या मुळाशी जावं लागेल, त्याच्यात निसर्गाच्या अनुरूप आपल्याला काम करावं लागतील. माझ्या ह्या सेवेमध्ये काही बेटा आपल्या महाराष्ट्रामध्ये मी पाहिली ज्यांनी उत्तम काम केलं. उदाहरणार्थ इव्हन अण्णा हजारे साहेबांनी जे काम केलं राळेगण सिंधी, त्याचं उत्तम उदाहरण. धुळ्याचं मोठं जे काम केलं तो धुळ्याच्या बाबतीत काय झालं की धुळे हा वर्षछायेतला प्रदेश आहे. मी 2005 साली जिल्हाधिकारी होतो आणि महाराष्ट्रामध्ये प्रचंड पाऊस पडला. मुंबईमध्ये 250 माणसं बुडून मेली, नंतर मराठवाड्यातल्या गोदावरीतून हेलिकॉप्टरनं माणसं उचलली आणि त्या आमच्या धुळे जळगावमध्ये पाऊसच पडला. माझा अनुभव असा होता की जुलै महिन्यात जर धुळ्यात पाऊस पडला नाही तर पुढच्या पावसाची काही गॅरंटी नाही. कारण पश्चिम किनारपट्टीवरले जे वारे येतात ते नाशिकापर्यंत येऊन पाऊस पाडतात आणि तिथून ते रिकामे होऊन पुढच्या बाजूला जातात, धुळ्यात पाऊस पडत नाही. माझी चिंता होती. पण नाशिकमध्ये प्रचंड पाऊस पडून धरणांचं पाणी नद्यांमधून जे वाया जाऊन समुद्राला मिळत होतं त्याचा उपयोग करायचा आम्ही ठरवलं आणि लोकांच्याच सूचना घेतल्या. लोकांच्या सूचनेप्रमाणे गिरणा धरणातून खाली जाणारं जे पाणी आहे ते कॅनलमध्ये टाकलं. तो कॅनल 40 किलोमीटर 50 किलोमीटर वाहत जाऊन आमच्या जिल्ह्याच्या बॉर्डरवर तो खाली जळगावमध्ये जात होता. आमच्या जिल्ह्याच्या बॉर्डरवर तो डाव्या बाजूला तोडला आणि तो एका ओढ्यात टाकला. तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं हा ओढा 8-10 किलोमीटर खाली वाहत जाऊन आमच्या जिल्ह्यातल्या बोरी नदीला मिळाला आणि बोरी नदी बोरी धरणात गेली. म्हणून ही गिरणा आणि बोरी आम्ही एका कॅनलद्वारे आणि ओढ्याद्वारे जोडली. त्याच्यात लोकसहभाग कसा होता? लोकसहभाग असा होता की लोकांनीच आम्हाला सांगितलं. शिरोड नावाचं एक गाव होतं. माझी खरं म्हणजे चिंता अशी होती नौकरशहा म्हणून की पाऊस जर नसेल तर आमचं स्वास्थ्य जात आहे आणि लोकांना जर शांततेत ठेवायचं असलं तर पहिली प्रक्रिया त्यांच्याशी बोलणे ही आहे. जीवनानुभव सांगतो की बोलत गेलं तर माणसं कमी राग होतात. म्हणून आम्ही एक संपर्क दौरा काढायचं ठरवलं की बाबा तुमच्या वाटांचं हे तर काय करता येईल, तुमच्या सूचना काय संकल्पना. हे ऐकता ऐकता मी शिरूड नावाच्या गावाला गेलो. तिथं ग्रामस्थ ॲज युजल फार आक्रमक झाले आणि ती सभा हाताच्या बाहेर जायची वेळ आली. मग मी थोडंसं माझ्याही पद्धतीने, मी ग्रामीण बाजाराचाच माणूस आहे, मी सांगितलं की मलाही कळतं की दुःख पुष्कळ काय, मी तुम्हाला ऐकण्यासाठी आलो, तुम्हाला सूचना असल्या तर सांगा नाही मी निघतो. तर त्याच्यातल्या 2 माणसांनी सूचना ही दिली की गिरणा धरणातलं पाणी, गिरणा धरण ओव्हरफ्लो झालंय आणि पाणी सोडताना तुम्ही गेट सोडून नदीत टाकताय आणि ते पाणी तापी मार्गे समुद्राला मिळतंय. तेच पाणी जर लेफ्ट बँक कॅनलमध्ये टाकलं, पांजर डावा त्या गिरणीचं कॅनल आहे जो की ओरिजिनली जळगावमध्ये जाऊन इरिगेशन करतो. आम्ही जे गिरणीतलं पाणी आहे ते कॅनलमध्ये टाकलं, कॅनलमधलं पाणी तिथपर्यंत गेलं आणि ज्यावेळेला तो तोडला आणि त्या ओढ्यांमध्ये टाकलं त्यावेळेला आमच्याकडे इस्टिमेट करायला वेळ नव्हता. मी ग्रामस्थांना सांगितलं बाबा हे पाणी वाहून जात आहे, आता इस्टिमेट म्हणाल तर हे निघून जाईल, आता काही वेळ नाही आपल्याकडे. तर आमची विनंती अशी की त्यांनी काय केलं की त्या ओढ्यातलं पाणी बोरीला जाईपर्यंत आपल्या आपल्या बांधावरून तो सरळ करत करत त्या बोरीला निघून आणि त्यांनी त्याचा फायदा प्रचंड दिसत होता. त्याच्यामुळे त्यांनी हे लोकसभा म्हणजे म्हटलं तर लोकसहभाग म्हणजे आता हे सगळे जे प्रश्न आहेत भीषण म्हणजे आवर्षणाचा शाप म्हणतो आपण, ही चर्चा जागतिक पातळीवर होत असते. म्हणजे जे गावामध्ये आपण मराठवाड्यात महाराष्ट्रात तालुक्यात बघतो तीच सगळी परिस्थिती असते. आता हे ऋतुमान, आता आपण थंडीमध्ये बसलोय, आता तरी इथं गरम होतोय. म्हणजे हे जे ग्लोबल वॉर्मिंगचे सगळे विषय आहेत आणि त्या दृष्टीने सगळेजण चर्चा करतात आहे. तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट त्याच्यामुळे जास्त चर्चेमध्ये आले. हो बरोबर आहे, मान्य. म्हणजे हे कसं आहे, नुसतं पाणी म्हणजे आता तुम्ही शिक्षण म्हणलं, पाण्याबरोबर तर सगळं जीवन आलं, शेती आला, अमुक आलं, हे सगळ्या गोष्टी आल्या, उत्पन्न सुद्धा आलं, लोकांचं राहणीमान, आनंदी जीवन, हे सगळं पाण्याच्या भोवती आहे. शिक्षणाच्या भोवती शिक्षण आलं की मग त्याच्यामध्ये दुसरं बेरोजगारीचा मुद्दा आला. या सगळ्या भोवती शाश्वत विकास फिरतो. एक आता तुम्ही आता स्मार्ट सिटीच्या प्रोजेक्टवर तुम्ही संचालक म्हणून काम करताय, तर हे स्मार्ट सिटी उभं करताना तुम्ही या पद्धतीचा असा मूलभूत म्हणजे विचार होतोय का योजनांमध्ये? नाही, तो विचार म्हणजे आता तुम्ही बघा, औरंगाबाद शहरामध्ये तुम्ही बसेस आणणार किंवा वेगवेगळे काही साधन आणणार, म्हणजे पुन्हा प्रदूषण वाढणार नाही याची काही काळजी घेत आहे का? त्याचं व्यवस्थापन कसं असणार त्याची काही काळजी घेतली जाते का? लोक रस्त्यावर आजही लोक खूप नाराज आहेत, सगळ्यांना मानेचे पट्टे लागलेले आहेत. म्हणजे खूप
प्रकारचं आहे. आता महापालिका किती त्याचं कौतुक केलं सगळं. हे सस्टेनेबल ह्या उद्दिष्टांमध्ये हे एक आहे की सिस्टीम मध्ये असलेले दोष काढणे, म्हणजे लोकल बॉडीज मध्ये असतील किंवा कुठल्याही स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे करप्शन असेल किंवा लाचखोरी असेल, ब्राईब असेल, हे काढणं सुद्धा एक शाश्वत विकासाचं उद्दिष्ट आहे. हे जर आपल्याला जसं आता तुम्ही सांगितलं की लोकांनी सहभाग घेतला, स्वतःच्या बांधावरून जर जाऊ दिलं पाणी तर ते जातं. मग तेवढा विश्वास निर्माण करणं किंवा काय, तर एकूण एक प्रशासक किंवा प्रशासकीय अधिकारी म्हणून थोडंसं, आता काय तुम्ही निवृत्त झाले त्याच्यामुळे तुम्ही बोलू शकता मला असं. हे बघा, माझा जीवन अनुभव सांगतो की तुम्ही जर ओपन असाल आणि लोकांच्या सूचना घेऊन त्याप्रमाणे कार्य, मन असं बंद नाही ठेवलं आणि पॉझिटिव्ह विचार केला तर बऱ्यापैकी गोष्टी होतात. आता तुम्ही सांगितलं की धुळ्याची नदी, धुळ्याला एक नदी जोड केला होता, तर म्हणजे राष्ट्रभर चर्चा आहे धुळ्याच्या नदीला, अत्यंत यशस्वी. वास्तविक त्या वर्षी धुळ्यामध्ये 50% पाऊस पडला होता आणि या लोकांच्या सहभागामुळं आणि जे काही आपण केलं त्याच्यामुळं 500-600 टँकर लागले असते तर आमच्या 33 टँकरमध्ये वर्षी गेलो. आणि टँकर देऊन काही भागत नाही, कारण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न केवळ मानवाचा नाही, जनावर, पशु पक्षी सगळे पाऊस असल्याचे आनंदी असतात. मी ते डोळ्यानं पाहिलं, नद्या जोडल्या, धरणं भरली आणि लोकांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून असताना आम्हाला पाहायला मिळाला. त्यांनी प्रशासनाला धन्यवाद दिले. तुम्ही जो विषय केला की चुका, मानव म्हणल्यानंतर सगळंच काही परफेक्ट असू शकत, आपला प्रयत्न असल्यामुळे ते कसे कमीत कमी करता येते आणि लोकहिताच्या दिशेने आपल्याला पुढे कसं जाता येईल. हे 5 मिनिटाचं काम नाही. आता ह्याची बरीच चर्चा करता येईल, हा काय माझ्या आजच्या चर्चेचा विषय नाही. सस्टेनेबल डेव्हलपमेंट करताना तुम्ही म्हणतो तो मुद्दा आहे की आपली दिशा ती असलीच पाहिजे. हे सगळं इरॅडिकेट करून मानवाच्या जीवनामध्ये सुसह्यता कशी आणता येईल, ही सस्टेनेबल डेव्हलपमेंटची बाब आहे. आणि तुम्ही जे सांगितलं की ही डेव्हलपमेंट बऱ्याच अंशी पाणी आणि पर्यावरणाच्या फिरते, बरोबर आहे. पाणी असेल तर उत्पन्न वाढेल, पाणी असेल तर कारखान्यांना मिळेल, पाणी असेल तर तुमच्या जीवनामध्ये अस्थिरता राहणार नाही. म्हणून पाणी, पण महाराष्ट्राच्या पाण्याच्या बाबतीत माझ्या जीवनानुभवाची काही मत आहे. मला असं वाटतंय, मी मग जसं म्हणलं त्याचं 10-15% वर पाऊस इकडे तिकडे होत नाही. मग पाणी इतकं का गेलं आता, आणि गेलं याची चर्चा खूप करता येईल, पण काय करावं लागेल, सोल्युशन काय आहेत. तर याच्यामध्ये बघा, पहिलं आपण वसंतदादा पाटील साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी 82-83 दरम्यान एक घोषणा केली, पाणी अडवा आणि जिरवा. अत्यंत रास्त घोषणा होती. त्यांना प्रतिसाद महाराष्ट्रामध्ये प्रचंड काम झालेलं आहे. आपण रोजगाराने राबविताना सुद्धा पहिल्यांदा मोठी धरणं बांधली, त्यांचे साईट संपल्या, छोटी बांधली, त्यांचे साईट संपल्या, पाझर तलाव बांधले, साईट संपल्या, नाला बंडिंग बांधून त्याही साईट आता संपलेल्या आहेत जवळपास. आणि इतकं सगळं केलं तरी आपला पाणी प्रश्न सुटत नाही. मग चुकीचं कुठं व्हायला लागलं. मग आता माझ्या मतानं निसर्गानं जे दिलेलं पाणी आहे, पाणी अडविण्याला आता मर्यादा आहेत. एका विशिष्ट पाणी वरून आलं तर अडवायचं नाही, इव्हन जरी आलं तरी त्या अडविण्याला एक मर्यादा आहे. इव्हन त्याचा आपण गणित सुद्धा करू शकतो, बरोबर. पण त्या मर्यादांच्या पलीकडे तुमच्या जर रिक्वायरमेंट असतील तर काय उपयोग नाही. मी थोडंच तुम्हाला रिक्वायरमेंट कट केल्या पाहिजे, रिक्वायरमेंट रॅशनल केल्या पाहिजे. आणि आता पाणी अडविणे हे संपलेले, असलेल्या पाण्याचा योग्य उपयोग करणे हा आपल्या पुढचा आता खरा प्रश्न आहे आणि त्या दिशेने सगळ्यांनी आपल्याला जायला पाहिजे. उदाहरणार्थ मी सांगितलं, महाराष्ट्रामध्ये प्रचंड ऊसाची कारखाने झाली, सगळं पाणी त्यांनी पिऊन टाकलं. मग बघा, ऊसवाल्याचाच तो अधिकार आहे का, हे प्रश्न होते समाजात येतील आणि त्याच्यामुळे भयप्रद परिस्थिती येऊ शकते. म्हणून पाण्याचा वापर कसा आणि कशा रीतीने करायचा हे आपल्या सगळ्या समाजाच्या आपण ते उदाहरण दिलं होतं, बीड आणि उदाहरण दिलं तर मी ह्या बाबतीत काही चांगली काम महाराष्ट्रात झाली पाहिले, स्वतः जाऊन पाहिले. एक पोपटराव पवारांचं काम मी पाहिले, हिवरे बाजार. तर ह्या सगळ्या प्रश्नावर उत्तर मला आज दिसतंय की मूलस्थानी जलसंधारण करावं लागेल. पाणी जिथं पडतं तिथंच तो अडविण्याचा प्रयत्न करून त्या शिवारातच ते पाणी अडलं पाहिजे आणि त्याचा वापर सुद्धा सुसंबद्धपणे केला पाहिजे. पोपटरावांनी काय केलं, मी त्यांच्या गावाला भेट दिली, त्यांच्याशी तास चर्चा केली. माझा हा विषय प्रशासनात असताना आवडीचा राहिला. त्यांनी काय केलं की आपल्या गावामध्ये सर्वसाधारण पाणी किती पडतंय याचा हिशोब केला, त्यातलं किती अडविलं जाते ह्याचा हिशोब केला. ग्रामस्थ बसले आणि ग्रामस्थांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न केला की हे आपलं असेट आहे, एवढंच आपल्याकडे आहे, निसर्गाने दिलेलं, याचा वापर कसा करायचा आपल्या हातात. मग त्यांनी ठरवलं की पुन्हा काय लावायचं. खूप चांगला पाऊस पडला तर थोडासा ऊस लावतात, पेक्षा कमी पडलं तर आणखी कमी पाण्यावर येणारी पिकं लावतात.
गाव बसून ठरवते की कोणती पिकं यावर्षी घेतली. समजा दुष्काळच असेल तर पाणी कंझ्युम करणारी पिकं ते लावत नाहीत. मी ज्या वर्षी त्यांच्याकडे गेलो होतो 2016 साली, त्या वर्षी त्यांनी ऊस लावलेला नव्हता आणि उन्हाळी पिकांना त्यांनी सुट्टी दिलेली होती. आणि त्या काळात जिथं आपल्या हजारो टँकर लावले त्यावेळेला त्यांच्या हापशेला फक्त 2 वेळा हापशेला पाणी येत होतं. म्हणजे एकाचा परिणाम होता योग्य नियोजनाचा आणि निसर्गानुरूप राहण्याचा. याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणावं लागेल. सस्टेनेबल डेव्हलपमेंटची व्याख्या अशी आहे की असलेल्या रिसोर्सेसमध्ये योग्य नियोजन करून निसर्गाच्या अनुरूप विकास करावा. नाहीतर आधाशीपणाने केलं तर आपले आपण आदर्श ह्या बाबतीत म्हणजे पर्यावरण किंवा एकूण लोकसहभाग सगळ्या गोष्टींनी विचार केला तर ते तुमचं हिवरे बाजार, राळेगणज हे तुमचं पाटोदा, पैठण, याच्यामध्ये अशी काही मोजकी मोठ्यावरची नावं सोडले तर महाराष्ट्रामध्ये हे होऊ शकत नाही का? त्याला काय अडचणी काय? म्हणजे आता पाण्याचं तुम्ही म्हटले की 2 पंप मारले की हिवरे बाजारला पाणी येतं. मग बीडमध्ये ऊस खूप उभा राहिलेला आहे पण पिण्याच्या पाण्याचा मुद्दा शेवटी हे समीकरण म्हणजे ही गावागावात जागृती का नाहीये? नंतर इथं प्रशासन कुठं कमी पडतंय. दुसरं एक मला तुम्हाला असं तुम्ही पाण्याचं जास्त मोठं काम केलेलं आहे, आदर्श उभा केलेला आहे धुळे पॅटर्न. तर मला हे असं विचारायचं आहे की आता 2012 मध्ये म्हणजे ह्या 2-3 वर्षामध्ये लातूरला पिण्याचा पाण्याचा विषय निघाला. मिरजेहून रेल्वेने पाणी आणलं आणि ती बातमी झाली जगभर. म्हणजे आपण तर अशा बातम्यांमध्ये माहीर आहे आपण. म्हणजे आत्महत्या असतील किंवा पिण्याचं पाणी असेल म्हणजे मग काय आलं की मग आर्ट ऑफ लिव्हिंगचे पंडित ते रविशंकरजी त्यांच्या लोकांनी काम सुरू केलं. मग आपले अभिनेते नाना पाटेकर, तुमचे मकरंद अनासपुरे त्यांनी नाम फाउंडेशनचं काम सुरू केलं. मग तिथले आपले देशमुख घराण्यातले रितेश देशमुख त्यांनी वेगळं काम सुरू केलं. त्याच्यानंतर बाहेरून आलेल्या काही लोकांनी अनेक स्वयंसेवी संस्थांनी स्थानिक वगैरे त्यांनी काम सुरू केलं. आणि त्याच्या शिवाय जे प्रशासन म्हणजे इरिगेशन डिपार्टमेंट आहे किंवा त्यांचं काम, मग शासनाची योजना जलशिवार योजना, ते काय जलतळे त्याच्यासाठी अनुदान, हे सगळं जे आहे तर हे सगळ्या याच्यामध्ये समन्वय नव्हता. आता तुम्ही जसं वसंतदादांचं ते पाणी अडवा पाणी जिरवाचं जसं उदाहरण दिलं आणि त्याच्यानंतर जे भाष्य केलं तर या बाबतीत आता तुमचं काय मत? बरोबर आहे. इम्प्लिमेंट म्हणजे ती भूजल पातळी नेमकी किती आहे, त्या जमिनीचा असतो म्हणजे चढ उतार किती आहे, त्याचा पाण्याचा म्हणजे किती पाणी आहे आतमध्ये किंवा काय, याच्यावर संशोधन न होता फक्त आता हे आमिर खान जे स्पर्धा घेतोय ती वॉटर कप स्पर्धा, ती अतिशय चांगली स्पर्धा आहे. त्यांनी त्या प्रकारे चांगला अभ्यास पण त्याच्यामध्ये ते करतात. मुख्यमंत्र्यांशी ते बोललेले, सगळे अधिकारी चांगलं त्यांना सहकार्य करतात. तर अशा प्रयत्न म्हणजे याच्याबद्दल तुमचं काय मत? नाही, हे बरोबर आहे. म्हणजे कारण हे प्रश्न मिटले पाहिजेत ना. बरोबर आहे तुमचं म्हणणं. हे बघा, या सगळ्या गोष्टीचा गाभा असा आहे की लोकांची समज हे आमिर खान करतायत, उत्तम करतायत. मी त्यांचे कार्यक्रम बघितले, इव्हन नाना पाटेकर, प्रत्येक जण आपापल्या परीनं करतोय. इव्हन अण्णांनी 4 दशकाच्या पूर्वी हे सुरू केलं, पोपटराव पवारांनी. सगळ्यांची दिशा एकच आहे की लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी आणि हे लिमिटेड रिसोर्सेस सर्व समन्वयानं वापरावेत. हा त्याचा गाभा आहे. आता तुम्ही म्हणता तो बरोबर आहे, समन्वयाचा भाग आहे आणि शासकीय यंत्रणांचा भाग पण आहे. रिसर्च होत आहे. दरवर्षी GSD आकडे डिक्लेअर करतात. पाऊस पाणी पडल्यानंतर किती पाऊस पडला, यावर्षी जमिनीत पाणी किती मुरलं, किती त्याचं लेवल खाली गेलं, किती वर गेलं, त्यांच्या वॉर्निंग चालू असतात. पण शेवटी मानवी मानवी ॲम्बिशनचा भाग आहे. आपल्याकडे ते हे सगळं तुम्ही म्हणता हे सामाजिक इश्यूज आहे. ते माझा मुद्दा नेमका तोच आहे आपल्याला की कसं आहे की शासन खूप मोठ्या प्रमाणात दुष्काळाचे आकडे जाहीर करणार, अनुदान जाहीर करणार, पाण्याच्या योजनाच्या संदर्भात करणार, चारा टंचाई वगैरे, अनुदान भरपूर येणार. पण पाऊस कमी म्हणजे पाण्याची कमतरता भासली की सगळ्या प्रकारची चर्चा, सगळेजण जागे होतात. थोडासा पाऊस पडला की पुन्हा ती चर्चा थांबते. हे असं सातत्याने महाराष्ट्रातच काय पूर्ण भारतामध्ये असं सातत्याने होत आहे. तर याच्यामध्ये आता आपण मराठवाड्यातले आहोत तर आपण स्वाभाविकपणे आपल्या समोर जे चित्र आहे आपण त्याविषयी बोलतोय. तर इतकी सगळी उपलब्धी आहे, म्हणजे अनुदान उपलब्ध आहे, सरकारचं मनुष्यबळ उपलब्ध आहे,
सरकारचे अभियंते उपलब्ध आहेत, नीरी सारखी संस्था आहे, वाल्मी सारखी संस्था आहे, हे सगळं संशोधन उपलब्ध आहे. आता मग घोडं पेंड कुठं खातं? बरोबर. म्हणजे हे तुम्ही महाराष्ट्राचा आदर्श ग्राम योजना म्हटलं की लोकप्रतिनिधींनी ते गाव निवडायचं. मग आता किती गावं निवडतात वगैरे आता तो तुम्हाला प्रश्न म्हणजे जो संयुक्तिक होणार नाही. पण ही सगळी जी वानवा आहे हे काय दृश्य आहे? प्रशासक म्हणून तुम्ही जागृतीवर कसा भर दिला पाहिजे काय आता बद्दल काय म्हणजे आपण त्याला अगदी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ज्या वेळेला चर्चा करतं की हाऊ मच टाईप ऑफ सिटीजन एंगेजमेंट इन इंडिया और पब्लिक पार्टिसिपेशन, म्हणजे याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? तेच तर म्हणतो तुम्हाला की हा सामाजिक मुद्दा आहे. सगळ्या स्तरावर लोकांना समज आली पाहिजे. जसं मला उदाहरण दिलं की देव आपल्याला उंदीर करणार नाही, त्याची गॅरंटी उंदीर न करू. आणि ह्याच्यामध्ये प्रत्येकाची आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आपल्याकडे कसं आहे, आपल्याकडं सर्वसाधारणपणे एक प्रत्येक गोष्टीला आपण टेम्पररी स्वरूपात पाहतो. आपल्याकडे बघा अतिशय उत्तम काम करणारी यंत्रणा आहे. आम्ही इलेक्शन आलं की एक चूक होऊ देत नाही. इलेक्शन गेलं की ते संपतं. पाणी टंचाई आली की हर गोष्ट करून आपण लातूरला रेल्वेनं पाणी पाजलं. म्हणजे टंचाई आली, फायर फायटिंगला आपण फार उत्तम आहोत. पण सिस्टम म्हणून ती सस्टेनेबल करायला जरा कमी पडतोय का हा मुद्दा. याच्यात दोन्ही यंत्रणांचाही तो भाग आहे आणि समाजाचाही तो भाग आहे. यंत्रणा माझ्या मतानं येते आणि जाते, तिचा स्थायी भाव आहे. शासनामध्ये आमची बदली होत असते, बदली हा स्थायी भाव आहे. मला 80 साली एक आदरणीय मिनिस्टर होते आणि मला आजही त्याचा रेफरन्स फार आवडतो की मी खूप दुष्काळामध्ये, मी त्यावेळेला 24 वर्षाचा अधिकारी होतो, दुष्काळामध्ये खूप चांगलं काम केलं आणि माझी 2 वर्षानंतर बदली झाली. बदली झाल्यानंतर त्या तालुक्याची आमसभा होती, मी गेलो होतो. माननीय मंत्री महोदय अध्यक्ष असतात आणि पंचायत समिती जिल्हा परिषदेचे लोक असतात. तर सभापतींनी त्यांच्याकडे प्रश्न केला की प्रांताधिकाऱ्यांनी खूप चांगलं काम केलं आणि यांची जी झालेली बदली ती रोखा. मंत्री महोदयांनी अतिशय समर्पक उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की प्रांताधिकारी चांगले आहेत, मलाही माहिती आहे, त्यांची बदली रोखायची असेल तर ती आपल्याला तोही विचार करता येईल, परंतु हा फोरम नाही, इथं ज्याची चर्चा व्हावी. हा ग्रामीण भागातल्या लोकांच्या सुखदुःखाचा फोरम आहे आणि इथं त्याची चर्चा व्हावी. अधिकाऱ्यांविषयी कार्यकर्त्यांनी आग्रही नसावं. अधिकारी येणं आणि जाणं हा यंत्रणेचा स्थायी भाव आहे. ते ज्या दिवशी येतात त्या दिवशी 3 वर्षांनंतर आहे. कार्यकर्ते कोण? ज्यांना कसल्याही अधिकाऱ्याकडून काम करून घेता आलं आणि त्याला समृद्ध विचारधारा म्हणा, ही विचारधारा बाळगली तर यंत्रणेचा जे आपण साधारण महत्व त्यांना देतो वास्तविक देण्याची गरज नाही. सस्टेनेबल काय आहे तर समाज आहे. यंत्रणा येत जात राहतील. मग तुम्ही जे सांगितलं ना, आता हा समाजाच्या विचारधारेचा भाग आहे. मला किती हवं आहे याची मर्यादा आपण केली पाहिजे. अतिशय हवं असेल तर कुठतरी संपणार आहे, उंदीर व्हायला आपण येऊ. म्हणून पोपटरावांचं काम मला सराहनीय का वाटतंय तर त्यांनी मी त्यांना विचारलं ना, मी खूप आनंद प्रश्न केले, बाबा तुझ्याच गाव म्हणजे तुमच्याच गावामध्ये हे लोक कसे ऐकतात? एखादा असा ॲम्बिशियस शेतकरी उठला नाही का की माझं बोर आहे, तुमचं काय चाललंय, ह्याच्यावर माझा अधिकार आहे, मी उचलावे काय? भेटले ना. पण अतिशय शांतपणे त्यांच्याशी आम्ही तासनतास चर्चा केली आणि त्यांना पटवून सांगितलं की आपल्या सगळ्यांच्याच हिताचं आहे, तुमच्या हिताचं आहे. ज्याला त्यांनी पटलं त्याला ते त्यांनी अवलंबिलं. आता हे समाजाला पटविण्यासाठी कार्यकर्ते तसे जागृत, सक्षम आणि काय म्हणतो आपण निरामय असते तर हा एक भाग आहे जो विचारधारेचा भाग आहे. ही माझी विचारधारा. आणि कार्यकर्ते जोपर्यंत सक्षम होत नाहीत तोपर्यंत काही टिकत असं वाटत नाही. अधिकारी येतो, अधिकारी चांगलं कामही करतो, वाईटही करतो. चांगल्याची सराहना होते, त्यानं वाईट केलं तर शिक्षा करण्याची यंत्रणा पण आहे, त्या शिक्षाही होत असतात. पण सामाजिक स्वरूपानं जर ह्या सगळ्या प्रश्नाला डोळसपणे हा समाज भिडला तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट करताना पहिल्यांदा समाजानं म्हणजे जाणत्या लोकांनी आपल्याला आवश्यक काय आहे आणि जे सस्टेनेबल राहणार आहे हे ठरवावं लागेल आणि त्या अनुरूप अवतीभोवती कार्यक्रम ठरवून ते करावे लागतात. पाणी प्रश्न आपण तुम्ही सांगितलं, अतिशय सांगितलं की हा ह्याच्यात आहे, काय म्हणतो, हा केंद्रीभूत आहे. पाणी असेल तर सगळ्या गोष्टी आणि ते जर सस्टेनेबल करायचं असेल तर मी सांगितलं जर मूळ स्थानी जलसंधारण आणि हा आपल्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी जो विचार राबविलाय तो अंतिम आहे. पाण्याचा वापर अवेलेबिलिटीला अनुसरून काय करायचं आहे हे पहिल्यांदा आता ठरवावं लागेल. नुसतं मी सांगितलं ना, माझे 2 अनुभव आहेत. मी 80 साली सर्व्हिसमध्ये आलो त्याला निफाडला एक मोठं आंदोलन झालं.
प्रचंड कांदा उत्पादन झालं आणि त्याला भाव नव्हता, कांदा लोकांनी रस्त्यावर टाकला, त्याला लाठीचार्ज झाला, गोळीबार झाला. त्याच्यानंतर शेतकरी संघटना उदयाला आली, त्याच्यावर काही नेतृत्व मोठे झाले, तेही गेले, शरद जोशींची. त्याच्यानंतर त्यांनी खूप काम केलं, त्यांचंही काम चांगलं. पण कांद्याचा मुबलक प्रमाणात आवक हा प्रश्न आजही संपलाय असं मला वाटत नाही. तेच त्याच रस्त्यावर जातात. म्हणून आपण विकासाकडे बघताना शॉर्ट साईडनं बघतो का, हा माझ्या मनामध्ये मुद्दा आहे. तसंच ऊसाचा आहे. मी 81 साली प्रचंड ऊस उत्पादन झाला आणि नगरचे सगळे कारखाने बंद झाले तरी ऊस गळत नव्हता, म्हणून लोकांनी ऊस जाळून टाकला. आणि ही प्रक्रिया पाहिली तर दर 3 ते 4 वर्षांना ही येतच राहते. कुठं चुकतंय? आपण 30-40 वर्षाच्या नियोजनामध्ये शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करायला कमी पडलो का? बाबा जर इतका ऊसच घेतला तर ऊस घेऊ नका, काही पिकांचा पॅटर्न ठरवा, पाण्याची अवेलेबिलिटी बघून पिकांचा पॅटर्न ठरवा आणि तो सगळेजण पालन करा. हे त्यातलं मूळ सोल्युशन आहे असं मला व्यक्तिगत, हे माझं व्यक्तिगत मत आहे. छान. शेवटी मी अप्रतिम मेळेच्या वतीने आपले आभार मानतो. आणि आता प्रशासक म्हणून जसा मंत्री बाकीचे लोकप्रतिनिधी संपर्क येतो तसा पत्रकारांशी नेहमीच येतो तुमचा. तर पत्रकारांकडून तुम्ही ह्या विकासाच्या संदर्भात म्हणा किंवा हे समन्वय साधण्याच्या संदर्भात कुठल्या अपेक्षा व्यक्त करा थोडक्यामध्ये? पत्रकारितेची माझी लॉंग लाईफची मैत्री आहे. बरं, अधिकारी आणि पत्रकारांचे संघर्ष मी पाहिले, त्यांची दोस्ती पाहिली, त्यांचे प्लसही पाहिले, मायनसही पाहिले. पत्रकार अधिकाऱ्यांना बदनामही करू शकतात, अधिकाऱ्याला मोठेही करू शकतात, हेही मी पाहिलंय. माझी काही मत आहे पत्रकारांकडे. माझं पत्रकाराशी कुठल्याही जीवनात वितुष्ट आलं नाही. एक लाईनही आतापर्यंत मी सांगतो की माझ्या विरुद्ध कधी छापली असं माझं काय अनुभव आहे. मी 2 पथ्य पाळले. पत्रकारांची डील करताना पहिला एक मुद्दा, अतिशय पारदर्शी राहा. काही लपून ठेवण्याची काही गरज, जे आहे ते त्यांना सांगा. पत्रकार फारसं चिडत नाहीत, ते त्यांचा मतलब काढून जातात, त्यांना छापू द्या. समजा एखाद्या पत्रकाराचा मतलब लोकांना नीट माहिती मिळावी एवढंच. समजा तुम्हाला एखाद्या दिवशी असं घडू शकतं की एखाद्या पत्रकार तुमच्याविषयी उगाच जाणून बुजून उलट छापलं, तुम्हाला त्याचा खुलासा करता येईल. एवढं अस्वस्थ होण्याची काही गरज नाही. पण जीवन अनुभव असा की तुम्ही पारदर्शी राहिले असाल, तुम्ही पॉझिटिव्ह असाल आणि समाज हिताच्या बाजूने जर निर्णय घेत असाल तर पत्रकार तुमच्या विरुद्ध येण्याचं काहीच कारण नाही. हा माझा तरी अनुभव मला सांगतो. 2-3 अपेक्षा पत्रकारांकडून, जो उत्तम पत्रकार आहे त्याच्याविषयी. एक, पहिला आपण समाजहितासाठी छापतोय का हे बघा. तुम्हाला लिबर्टी आहे कुणाच्याही विरुद्ध काही छापण्याची, त्याच्याविषयी माझी काही ना नाही. पण एक संकेत पहा, कुणाच्या विरुद्ध जर काही छापायची बातमी तुमच्याकडे आली तर प्रथमतः त्या माणसाला फोन करा, त्याच्याशी संपर्क साधा आणि त्याचं मत जाणून घ्या. तुम्ही उलट लिहा, परंतु त्याचं असलेलं मत सुद्धा चौकटीत छापण्याचं सौजन्य तुमच्याकडे असावं. ही खरी पत्रकारिता, एवढी अपेक्षा असते. पण माझा एकंदरीत 35-40 वर्षाचा अनुभव सनदी सेवेतला, पारदर्शी असेल, काही आपल्याला लपवून ठेवायचं नसेल, आपण पॉझिटिव्ह असू आणि समाजहिताच्या बाजूने जर निर्णय घेत असू तर पत्रकारितेशी बिघडत नाही असं माझं ठाम मत आहे. धन्यवाद.